रोजच्या रोज एकसारखा तोच तो कंटाळवाणा नाश्ता नकोसा होतो. पण आपण स्वतःसाठी करायचं म्हटलं की आपल्याला वेळच नसतो. पण म्हटलं नाही आज स्वतःसाठी काहीतरी मस्त असा छान एखादा नाश्ता तयार करूया. तर पण म्हटलं कुठला करावं? पण म्हटलं घरच्याच एखाद्या साहित्यापासून आपण छान नाश्ता तयार करूया. तर मग आठवण आली एका छान नाश्त्याची. तर मग घरातीलच बघा साहित्य घ्यायचं होतं मला. तर 1 वाटी पोहे घेतले. पोहे मग स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. आता यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि पोहे 5 मिनिटं भिजवून घ्यायचे. फार जास्त असा वेळ लागत नाही ही रेसिपी करायला, झटपट अशी तयार होते. आता हे भिजलेले जे पोहे आहेत ना, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच आपल्याला 1 वाटी रवासुद्धा घालायचा आहे. तर आता इथे बारीक रवा मी घेतलेला आहे 1 वाटी, तो घालायचा आणि अर्धी वाटी दही घेतलं. आता दही घेतल्यानंतर बघा वाटीला थोडं दही आहे, तर थोडंसं पाणी टाकून घेते आणि ते सुद्धा यामध्येच घालते. आता हे सुरुवातीला आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालून घ्यायचं आहे. आता बारीक करून घेणार आहोत, पण पाणी नाही घातलं अजून. सुरुवातीला तसंच फिरवून घेतलं आणि परत आता 1 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. पोहे छान बारीक करून घ्यायचे. तर बघा हे मिश्रण तयार झालं, पण आता याला बाइंडिंगसाठी आपण अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहोत आणि ते छान असं मस्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं. यामध्ये बेसन पिठाच्या अजिबातही गुठळ्या ठेवायच्या नाही. व्यवस्थित असं हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आता या नाश्त्यासाठी फार जास्त असे कुठले मसाले लागत नाही किंवा जास्तची तयारी करावी लागत नाही. आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि अर्धा चमचा जिरं घातलं. ते मस्त असं एकत्र करून घेतलेलं आहे आपण. आता हा नाश्ता आपण मस्त आपे पात्रात तयार करणार आहोत. मस्त मिनी इडली तयार करूया आता. एका पॅनमध्ये पाणी ठेवलं आणि त्यावर आपे पात्र ठेवलं. आता आपे पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये इडली तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे आता आपण जे मिश्रण तयार केलं त्यामध्ये इनो घालायचं आहे आपल्याला आणि त्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर मिश्रण छान असं आपल्याला इनो जो घातलेला आहे तो फेटून घ्यायचा यामध्ये आणि लगेचच मिश्रण आपे पात्रामध्ये छोट्या छोट्या मिनी इडली तयार करून घ्यायच्या आणि झाकण ठेवायचं मंद आचेवर. मस्त 4 ते 5 मिनटं ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 मिनिटांमध्ये छान इडल्या फुलल्या जातात. तर बघा आता झाकण काढून दाखवते. बघा किती छान फुलल्या गेलेल्या आहेत. आता काढून घ्यायच्या आणि जवळूनही दाखवते बघा. आता हा नाश्ता असाच न ठेवता याला मस्त आणखी टेस्टी बनवू आपण. तर पुढे सांगतेच तुम्हाला. आणि हो, तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल ना, तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा तेल गरम झालं, त्यात मोहरी, हळद आणि लाल तिखट घातलं. त्यामध्ये आपला नाश्ता घालायचा आणि मस्त परतून घ्यायचा दोन्ही बाजूने आणि मस्त एखाद्या कुठल्या चटणीबरोबर, सॉसबरोबर आणि काही नसेल तर तसाही तुम्ही खाल्ला तर एकच नंबर लागतं. नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा.